झी 24 तास एक पाऊल पुढे। तर 5 दिवसांच्या गणपतीचं विसर्जन सुरू आहे। गेले 5 दिवस पाहुणे म्हणून आलेल्या बाप्पासोबत माहेरवाशीण गौराईला गर्दी झाली आहे। बाप्पाच्या गणेश मूर्तीचं समुद्रात विसर्जन करताना समुद्रात येणाऱ्या भरती आणि आहोटीच्या लाटांची उंची लक्षात घेऊनच समुद्रात उतरा असा सावधानतेचा इशारा मुंबई महापालिकेनं गणेश भक्तांना दिला। दादर, गिरगाव आणि जुहू या तिन्ही भागामधली दृश्य आपण पाहतोय। ठिकठिकाणी बाप्पाच्या विसर्जनासाठी मोठी गर्दी भक्तांची झाली आहे। मुंबईतल्या दादरमध्ये गणरायाला भावपूर्ण निरोप देण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी जमली होती। 5 दिवसांच्या गणरायाला आज निरोप दिला जातोय। आमचे प्रतिनिधी गणेश रुपाले यांनी बोटीतनं गणरायाच्या विसर्जनाचा घेतलेला आढावा आपण पाहूया। सुखकर्ता दुःखहर्ता असणाऱ्या गणेशाला आज भावपूर्ण निरोप दिला जातोय। आपल्या झी 24 तासची टीम जी आहे ती गणेशाचं विसर्जन करण्यासाठी एका बोटीमध्ये बसलेली आहे। आपण बोटीमध्ये प्रवास करणार आहोत आणि गणेशाचं विसर्जन करणार आहोत। झी 24 तासची टीम प्रत्यक्ष बोटीमध्ये प्रवास करून गणेशाचं विसर्जन करणाऱ्या एका भाविकासोबत आहे। आपल्यासोबत ते भाविक पण आहेत, आपण त्यांच्याशी बोलूया। मला सांगा सर की काय तुमच्या भावना आहेत? आज 5 दिवसानंतर तुम्ही गणेशाचं विसर्जन करतायत। मंगलमूर्ती गणरायाने आमच्या खूपशा इच्छा कामना पुऱ्या केलेल्या आहेत। त्याचे कृपाशीर्वाद आमच्यावर सदैव आहेत। त्याचप्रमाणे आम्ही गेले 4 दिवस यथाशक्ती त्याची आम्ही पूजा अर्चा केलेली आहे आणि आज आम्ही त्याला निरोप द्यायला आलोय। त्याकरता झी न्यूज आणि चॅनलचे आम्ही आभारी आहोत। सिद्धिविनायक गणपती मंदिर न्यास आणि लाईफ वॉच यांच्या विद्यमाने 2010 पासून मोफत सेवा मी बोटींची ठेवलेली आहे की जेणेकरून कुठलीही मूर्ती किनाऱ्याला लागू नये। भरतीच्या वेळी लोक किनाऱ्याला विसर्जन करतात, पाणी आतमध्ये गेल्यानंतर त्या मूर्ती पुन्हा किनाऱ्याला लागलेल्या असतात। त्यामुळे लोकांनी मूर्तीवर पाणी शिंपडून मूर्ती बोटीत द्यायची, त्या मूर्ती घेऊन आम्ही आपल्या बोटीच्या माध्यमाद्वारे आम्ही डीप सीमध्ये त्यांना घेऊन जातोय। आम्ही ही सेवा मोफत पूर्णपणे ठेवलेली आहेत आणि लाईफ वॉचचे जवळजवळ 250 लाईफगार्ड्स या समुद्रकिनाऱ्यावर तैनात आहेत। एकूणच तुम्ही पाहू शकता की जे मोठ्या प्रमाणात किनाऱ्यावर जे आहे ते मोठ्या प्रमाणात भाविक भक्त जे आहे ते आपल्याला इथून या बोटीमधून आपण पाहू शकतो। ते पण विसर्जन करण्यासाठी ते सज्ज झालेले आहेत। आता आपल्या समक्ष गणरायाचं विसर्जन होणार आहे आणि झी 24 तासच्या टीम जी बोटेमधून आलेली होती त्या बोटेमध्ये असलेल्या एका गणपतीचं विसर्जन झालेलं आहे। उत्साह इथे मोठ्या प्रमाणात आपल्याला पाहायला मिळतो गणेश भक्ताचा। झी 24 ताससाठी व्हिडिओ जर्नलिस्ट कैफसह गणेश रुपाले, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।